मैत्रिणींनो, ही आहे तांदूळचा, तुमच्या इकडे काय म्हणते सांगा नक्की कमेंट करून. तर आपण ही भाजी शक्यतो पावसाळ्यात सापडते आपल्याकडं. तर आपण जी गच्चीवर भाजी लावली होती मेथीची, त्यामध्ये ही होती. सकाळी उठून आणली, त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहून गेले. पण आता ही मस्त निवडून संध्याकाळी तोंडी लावायला छान होईल एवढी आहे, भरपूर होईल असं काही नाही. तर आता ही कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी पूर्ण चॅनलवर टाकते, तुम्ही नक्की बघा. आणि हो, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता बहुगुणी असे तांदूळची जी आपण भाजी करतोय त्यासाठी तेल तापायला ठेवलं. त्यात मोहरीने चांगलं ताकह्या केलं की वरनं बारीक चिरलेला जो कांदा आहे तो कांदा घालून घ्यायचा. आता आपल्याला याला लाल करायचे, पण आपल्याला घाई आहे. तर ह्यात काय करायचं, मीठ घातलं की कांदा हा वेळेपेक्षा थोडासा लवकर लाल होतो बरं का. त्यामुळे मी एक छोटी तुम्हाला आयडिया सांगते. त्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत पचनासाठी मदत करणारे जे हिंग घालून घ्यायचं. पुन्हा हे कांदा थोडासा हलवून घ्यायचं. थोडासा कांदा लाल होत आला की आता ह्यामध्ये आपण तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तिखट घालून घ्या. शक्यतो लाल तिखटच वापरा बरं का, हिरवी मिरची नका वापरू. लाल तिखटाने त्याला जी चवीची जो खमंग बनायचा ना तो नक्की येतो. आता कांदा लाल होत आलाय, त्यामध्ये आपण असे भरपूर तंतुमय असलेली म्हणजे थोडक्यात फायबर असलेली आपण तांदूळाची भाजी घालून घेणार आहोत. फायबरमुळे काय होतं, आपलं पोट स्वच्छ होण्यास मदत होतं. त्यामुळे आपण ही तांदूळाची जी भाजी आहे ती नक्की खाल्ली पाहिजे बरं का. आणि पावसाळ्याच्या दिवसात अगदी सहज मिळते. त्यानंतर सर्व भाजी जी आहे ती थोडी छान मिक्स करून घ्यायची. आता या भाजीला मेथीच्या भाजीपेक्षा ना थोडं कमी पाणी सुटतं बरं का. त्यामुळे हिला वरनं पाण्याचा शिपका देऊन घ्यायचा आणि छान वाफवून घ्यायची ही भाजी. ह्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए जीवनसत्व असतं. त्यामुळे काय होतं, आपली डोळ्याची जी दृष्टी आहे ती देखील चांगली होते. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते, यामध्ये तुम्ही चवीनुसार शेंगदाण्याचे कूट हा ऐच्छिक आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नसेल तर राहू द्यात. अशी ही झटपट तयार होणारी आपली तांदूळची भाजी अगदी 4 ते 5 मिनिटात तयार होते. खायला तुम्हाला सांगू का, खूप छान लागते. म्हणजे प्रत्येकाला आवडणारच झाली. ज्यांना पालेभाज्या हिरव्या आवडतात ना त्यांना तर नक्की आवडणार. तर तुम्ही अशी तांदूळची भाजी ही नक्की करून बघा. ह्याच्यामुळं आपलं जे शरीरात वाढलेली उष्णता आहे ती देखील कमी होती. तर घ्या बरं करायला. अशा प्रकारे आपली एक रानभाजी म्हणजे तांदूळची जी भाजी आहे ही तयार झालेली आहे. हिच्यासोबत फक्त गरमागरम भाकरी, बाकी काहीच नाही लागत बरं का. इतकी छान लागते ना खायला. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा.